शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी आकाशला म्हणत असते की आकाश मला माफ कर, पण मी तुला सगळं काही आत्ता नाही सांगू शकत, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी पुन्हा पहिल्यासारखं सगळं काही व्यवस्थित करेल. त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी, तू जे काही बोलते ते कळतंय मला आणि मी ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेल, पण तू प्लीज माझ्यापासून काही सिक्रेट ठेवू नको, मला सगळं काही सांगत जा. मात्र त्यावर भूमी काहीच बोलत नाही. त्यामुळे आकाश चिडतो आणि रागावून रूममधून बाहेर निघून जातो. त्यामुळे भूमी काळजीत पडते. मात्र ती मनाशी म्हणत असते की आकाश मला माफ कर, मी खरंच तुला आत्ता काहीच सांगू शकत नाही. तर दुसरीकडे भूमीचे बाबा प्रशांतला कॉल करत असतात. मात्र त्याचा फोन बंद असल्याने ते काळजीत पडतात. त्याच वेळी नीलांबरी तिथे येते. ती वैतागून म्हणत असते की या घरात एकही गोष्ट नीट नाहीये, बाथरूमचा दरवाजा नीट नाही, नळाला पाणी नाही, हे घर म्हणजे फक्त 4 भिंती आहेत, दुसरं काही नाही. आणि त्यावर माधवराव म्हणतात की काही तासांपूर्वी या 4 भिंतींसाठी आपण सर्वजण तरसत होतो, हे लक्षात राहू दे. या भानुशाली वकिलांच्या कृपेने आपल्याला हे घर मिळालं आहे, आता उगाच नावं ठेवत बसू नको. मात्र नीलांबरी म्हणते की माझी गैरसोय होत आहे म्हटल्यावर मी नाव ठेवणारच ना. मात्र माधवराव म्हणतात की आजच्या या जगात आपण जवळच्या माणसालाही मदत करत नाही, पण ते भानुशाली वकील आपल्या मदतीला धावून आलेत ना, मग उगाच आता चिडचिड करू नको. आणि त्याचवेळी बेल वाजते, त्यामुळे प्रशांत आला आहे असं समजून ते दोघेजण दरवाजा उघडण्यासाठी जातात. मात्र तिथे प्रशांत नसून एक वेगळाच माणूस असतो. माधवराव त्याला काय काम आहे ते विचारतात. त्यावर तो माणूस सांगतो की मी गॅस एजन्सीकडून आलो आहे तुमचा गॅस चेक करण्यासाठी. मी मागच्या महिन्यात बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो, पण नेहमीच हे घर बंद होतं. त्यावर माधवराव सांगतात की हो, आम्ही आजच इथे राहायला आलो आहोत. आणि त्यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे, मग मला गॅस चेकिंग करू द्या, कारण हे काम खूप दिवसांपासून पेंडिंग आहे. मात्र माधवराव म्हणतात की तुम्ही उद्या या, कारण ही काही गॅस चेक करायची वेळ नाही. मात्र तो माणूस काही ऐकतच नाही. तो म्हणतो की योगायोगाने मला तुमच्या घरातील लाईट सुरू दिसली म्हणून मी इथे आलो, पण जर आज मी माझं हे काम केलं नाही ना, तर मला माझा बॉस खूप ओरडेल. आणि मग नाईलाजाने नीलांबरी म्हणते की ठीक आहे, तो आला आहे तर आपण गॅस चेक करून घेऊ, निदान तो तरी नीट असावा. आणि त्यामुळे मग माधवराव सुद्धा त्या माणसाला घरात बोलावतात. नीलांबरी त्याला किचनमध्ये घेऊन जाते आणि मग त्यानंतर ती माधवरावांजवळ येऊन म्हणते की तुमची मुलगी तर आपल्याला इथे सोडून निघून गेली, आता पुढचं सगळं मलाच करायला लागणार आहे. त्यावर माधवराव म्हणतात की परका माणूस घरात असताना हे असं काहीतरी बोलू नको, गप्प बस. आणि त्यानंतर तो माणूस बाहेर येतो आणि या दोघांना सांगतो की मी गॅस चेकिंग केलं आहे, सगळं काही ठीक आहे. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर माधवराव नीलांबरीला स्वयंपाकाचं बघायला सांगतात. त्यामुळे नीलांबरी खूप चिडते आणि जेवणाचं बघण्यासाठी जाते. त्यानंतर भूमी बाबांना कॉल करते. ती त्यांचं जेवण झालं आहे की नाही ते विचारते. त्यावर बाबा सांगतात की नीलू आत्ता स्वयंपाकाला लागली आहे, थोड्या वेळात आम्ही जेवू. आणि त्यानंतर भूमी त्यांना प्रशांतबद्दल विचारते. तर बाबा म्हणतात मी तुला तेच सांगण्यासाठी कॉल केला होता, प्रशांत अजून घरी आला नाही आणि त्याचा फोनही लागत नाही आहे, त्यामुळे मला काळजी वाटते. त्यावर भूमी म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका, नगरपालिकेत किती लोक कामासाठी येतात माहिती आहे ना तुम्हाला, आणि कदाचित त्याच्या मोबाईलला चार्जिंग नसेल, पण तुम्ही काळजी करू नका, तो लवकरच घरी येईल. आणि त्यावर माधवराव काही बोलणार इतक्यात भूमी म्हणते की हा आकाश नक्की कुठे गेला आहे. त्यावर माधवराव विचारतात की काय झालं. त्यावर भूमी सांगते की मी आकाशला बघण्यासाठी रूममध्ये आले होते, पण तो इथे नाही आहे. आणि मग त्यानंतर ती फोन ठेवते आणि आकाशला शोधण्यासाठी खाली जाते. खाली मनू जेवणाची तयारी करत असते. भूमी तिच्याशी बोलण्यासाठी जाते, मात्र मनू तिच्याकडे बघतही नाही. त्यामुळे भूमी विचारते की काय झालं मनू, तू अजूनही माझ्यावर रागवली आहे का. त्यावर मनू म्हणते की ताई, मी कितीही ठरवलं ना तरी मी तुझ्यावर रागवू शकत नाही, पण मला खरंच खूप वाईट वाटलं आहे ग, कारण इतकं सगळं घडून गेलं आणि तू मला एका शब्दाने सुद्धा काही सांगितलं नाही.
प्रशांत माझासुद्धा भाऊ आहेत, ते माझेसुद्धा बाबा आहेत. मग तू मला का नाही सांगितलं? त्यावर भूमी म्हणते की तू काळजी करत बसशील म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. मात्र मनू म्हणते की ताई, पण त्यावेळी तू सगळं काही करत होती आणि मी मात्र काही करू शकले नाही. या गोष्टीचं गिल्ट किती मोठं आहे माहिती आहे का तुला? आणि त्यामुळे भूमी खाली मान घालते. त्यानंतर ती मनूला विचारते की आकाश कुठे आहे माहिती आहे का तुला? त्यावर मनू सांगते की त्यांचा मूड ऑफ झाल्यावर ते टेरेसवर जातात ना, तिथेच असतील. मात्र भूमी म्हणते की नाही, मी सगळीकडे बघितलं पण तो कुठेच नाही आहे. आणि त्याच वेळी तिचं लक्ष रागिनीकडे जातं. रागिनी तिच्याकडेच बघून हसत असते. त्यामुळे भूमी खूप चिडते आणि रागातच रागिनीकडे जाते. ती रागिनीला विचारत असते की आकाश कुठे आहे, प्लीज मला सांगा. नक्की काय केलंय तुम्ही त्याच्यासोबत, कुठे गायब केलंय त्याला? मात्र रागिनी हसतच म्हणत असते की अगं भूमी, हे काय बोलतेय, तुम्ही असं का करेल? मात्र भूमी म्हणते की मला माहिती आहे, मी प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या नाहीत म्हणून तुम्ही आकाशला गायब केलं ना. पण खरं खरं सांगा, तो कुठे आहे? नाही तर. मात्र तिचं ते बोलणं ऐकून रागिनीसुद्धा चिडते. तर दुसरीकडे माधवराव प्रशांतला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याचा कॉल काही लागत नसतो. त्याचवेळी नीलांबरी तिथे येते. ती माधवरावांना सांगते की जेव्हापासून तो गॅसवाला येऊन गेला आहे ना, तेव्हापासून आपल्या गॅसचा खूप वास येत आहे. त्या वासामुळे मी स्वयंपाकही करू शकत नाही. मात्र माधवराव म्हणतात की तू उगाच सगळ्या गोष्टींची तक्रार करू नको, जे काही आहे त्यात समाधानी राहा आणि स्वयंपाकाला सुरुवात कर. आणि ते ऐकून नीलांबरी चिडते. मात्र त्याचवेळी पुन्हा एकदा बेल वाजते. प्रशांत आला असेल असं समजून ते दोघेजण दरवाजापर्यंत जातात. मात्र त्या ठिकाणी आकाश असतो आणि त्याला बघून त्या दोघांनाही धक्का बसतो. माधवराव आकाशला विचारत असतात की भूमी कुठे आहे? तर आकाश सांगतो मी एकटाच इथे आलो आहे. आणि ते ऐकून माधवरावांना काळजी वाटते. त्यानंतर ते आकाशला घरात बोलावतात आणि त्याला विचारतात की तुम्ही एकटेच इथे कसे आलात आणि भूमी कुठे आहे? आणि त्यावर आकाश सांगतो की माझी आणि सायकल राणीची कट्टी आहे, कारण तिने मला तुमच्याबद्दल काहीच सांगितलं नाही, माझ्यापासून सगळं काही लपवलं आणि त्यामुळे मला तिचा खूप राग आला आहे आणि म्हणूनच मी चिडून इथे निघून आलो. आणि ते ऐकून नीलांबरी आणि माधवरावांना आश्चर्य वाटते. त्यानंतर माधवराव आकाशला समजवतात की भूमी खरंच खूप टेन्शनमध्ये आहे आणि माणूस जेव्हा ताणाखाली असतो तेव्हा त्याला काय करावं ते सुचत नाही. तुम्ही प्लीज भूमीवर रागवू नका. आणि त्यावर आकाशही फक्त हो म्हणतो. त्यानंतर माधवराव नीलांबरीला आकाशच्या चहा पाण्याचं बघायला सांगतात. तर आकाश नीलांबरीकडे चॉकलेट मिल्क मागतो. त्यामुळे नीलांबरी वैतागूनच किचनमध्ये जाते. आणि त्याचवेळी घराच्या बाहेर पुन्हा तो गॅसवाला येतो आणि तो त्या घराला बाहेरून कुलूप लावतो, फोटो काढतो आणि हसतच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे माधवराव आणि आकाश गप्पा मारत असतात. तर नीलांबरी वैतागून स्वतःशीच बडबड करत असते आणि आकाशसाठी चॉकलेट मिल्क तयार करत असते. मात्र जेव्हा ती गॅस पेटवायला जाते तेव्हा तिला गॅसजवळ खूप वास येतो. ती पटकन गॅसचा नॉब बंद करते आणि बाहेर जाते. तर दुसरीकडे रागिनीने आकाशला आईबाबांकडे पाठवलं आहे हे कळल्यानंतर भूमी खूप चिडते. तर रागिनी हसतच म्हणत असते की मी आकाशला फक्त एवढंच सांगितलं की तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ते तू कर आणि मग तो तुझ्या आईबाबांच्या घरी गेला. त्याचवेळी रागिनीच्या मेसेजवर त्या गॅसवाल्याने पाठवलेला फोटो येतो आणि त्यानंतर ती हसतच भूमीला म्हणते की आता बघ, आकाश तुझ्या आईबाबांना घेऊन लवकरच इथे येईल, पण त्याला ते जमायला हवं ग. त्यावर भूमी विचारते की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? आणि त्यावर रागिनी तिला तो फोटो दाखवत म्हणते की हे बघ, माझ्या एका माणसाने तुझ्या आईबाबांच्या घराला बाहेरून कुलूप लावलं आहे, त्यामुळे आता आकाश त्यांना इथे घेऊन येऊ शकत नाही. पण समजा जर काही इमर्जन्सी आली तर मग ते घरातून बाहेर कसे पडतील ग? आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून भूमी खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत माधवराव, नीलांबरी आणि आकाश घरामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र घराला बाहेरून कुलूप असल्याने त्यांना बाहेर निघताच येत नाही आणि त्यानंतर आकाश तिथेच बेशुद्ध होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.